हाय फ्रेंड्स, सबियाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तंदुरी रोटी। यासाठी मी घेतलेला आहे 1 कप मैदा। एक म्हणजे जो आपला मेजरमेंटचा कप असतो 250 ml चा, तो सर्वात मोठा कप। याच्यामध्ये मी घालते आहे 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा खाण्याचा सोडा, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, अर्धा कप दूध, अर्धा कप दही आणि 1 चमचा ऑइल। आणि हे सर्व एकत्र करून त्याचं चांगला डो बनवून घ्यायचा। तुम्हाला हवे असल्यास जर याच्यामध्ये पाण्याची कमतरता कमी पडत असेल तर तुम्ही पाणी घेऊ शकता। इथे माझा याच मेजरमेंटमध्ये पूर्ण डो बनत आहे। तेल मी हे आता घातलेलं आहे, तर याच मेजरमेंटमध्ये माझा पूर्ण डो बनत आहे। तर मला जास्त पाण्याची गरज नाही लागलेली आहे, फक्त 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये मी आत्ता पाणी घातलेलं आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही पाणी वापरू शकता। आणि याचा चांगला सॉफ्ट डो तयार करायचा। हे पहा, आत्ता मी पाणी वापरलेलं आहे। चांगलं मळून घेतल्यानंतर याला एका प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये गुंडाळून ठेवायचं अशा पद्धतीने। हे 1 तासासाठी असं झाकून ठेवून द्यायचं। याला चांगले 1 तासानंतर खमीर सुटते आणि आपली तंदुरी रोटी मग चांगली हलकी फुलकी बनण्यास मदत होते। 1 तासानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीतून डो काढून घेऊन त्याला परत सॉफ्ट करायचा। आणि त्याचे लहान लहान गोळे बनवून जसं आपण चपाती लाटतो तशी रोटी बनवून घ्यायची। पीठ लावून ही रोटी बनवून घ्यायची, म्हणजे तुमचं पीठ हे पोलपटला चिकटणार नाही, म्हणजे डो। ह्याला वरून थोडीशी कोथिंबीर लावते मी डेकोरेशनसाठी। हे ऑप्शनल आहे, तुम्ही लावू शकता, नाही लावू शकता, तुमच्या मनावर। आता याला उलट्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आपला जो तवा असतो त्या तव्यावर देखील पाणी असं लावून घ्यायचं, म्हणजे पाणी थोडंसं शिंपडायचं आणि त्या रोटीची पाणी लावलेली बाजू त्या तव्यावर चिकटवायची। म्हणजे तव्यावर रोटी टाकली ना, ती आपोआपच तव्याला चिकटते। आणि रोटी फुलल्यानंतर त्याची दुसरी बाजू अशी डायरेक्ट गॅसवर शेकून घ्यायची। सर्व बाजूंनी असं शेकून घ्यायचं। आणि आता ही रोटी तव्यापासून वेगळी करायची। ही झाली आपली तंदुरी रोटी तयार, बटर चिकन सोबत खाण्यासाठी। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।